अंकुजी बर्तर साहेबांच्या शुभ हस्ते देवरामजी आगिवले साहेबांचा हा शुभ सन्मान केला जाईल। रवीजी पारधी साहेबांचं नक्की शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा नक्की स्वागत केलं जाते। जवा मॅचकडे देवा पहिलाच बॉल वरती जानकोट पाऊशल बडी मछली जाल में इथे मात्र सोमनाथचा बॉल खेळ मात्र संपवलाय। पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट सोमनाथ बॅक टू पवेलियन धक्का पहिला। थँक यू सो मच डीजे। बॅटर बॅटिंग मार्क वरती तेजस हा बॅटर पाहायला मिळतोय। नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पडा त्यांना फाईट दिली एसआर स्पोर्ट तानसाबी। आपण या पहिल्या इंडियन तर नक्की रिपोर्टिंग टॉस साठी यायचंय। आपण लगेच आपले जे काही नाही फॉर्मॅट आहे ती कंप्लीट केल्यानंतर तुमचा नक्की ड्रेस कोड कलेक्ट करायचा आहे। वाऱ्याचा पडा तानसाबी योग दौलत वाक आणि नक्की जतीन भानुशाली। नेक्स्ट मॅच मोठे मॅच पाहायला मिळेल वाऱ्याचा वडा त्यांच्या आगेस नक्की फाईट करताना पाहायला मिळेल टीम एसआर स्पोर्ट तानसाबी। चला जाऊया ही सुद्धा मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळते कारण दोन पाहू शकाल संघ पाहायला मिळते ताकदीचे। यस बॅटिंग मार्ग मध्ये तेजस पाहायला मिळतोय इनॅट नंबर 3 वरती। त्याचं कारण पहिल्याच बॉल वरती सोमनाथ हे बाद झाले होते। पुढील बॉल देवा इथे मात्र नक्की पाहू शकाल पंचाचा इशारा येईल वाईट। टोटल 2 धावा धाव फलकावरती एक धाव सुद्धा काढली। टोटल 2 धावा धाव फलकावरती संघाचा श्रीकांतशी अकोण पण झालाय। धाव फलकावरती 2 ऑन द बोर्ड 2 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 2 जय बजरंग मानगाव। चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत। आदिवासी सरपंच चषक 6वा दिवस हे दुपारचं सत्र स्पर्धा सुद्धा रंगली आहे स्पर्धा सुद्धा नक्की तापली आहे। लाऊड अपील केली होती हाऊ वाज दॅट पण तो मात्र पाहू शाल ऑफिशियल्स पंच पाहायला मिळते मित्रांनो। या स्पर्धेसाठी नक्की उच्च कोटीची क्षमता असलेली स्पर्धा आणि उच्च कोटीची अंपायर्स अजयजी पुत्रन सर एमसीएचे ऑब्झर्वर त्याच्या माध्यमातून नक्कीच वानखेडे स्टेडियम वरती नक्कीच पाहू शकाल। अनेक वेळा क्रिकेट लेदर बॉल असेल माध्यमातून नक्कीच पाहू शकाल खेळलेत। इथे मात्र बॉल निघून चाललाय नक्की सीमा रेषेचा वेध घेताना पाहायला मिळते। बॉल निघून चाललाय सीमा पार बॉल चौकार 4 धावा। दरबाटीचे धाव फलकवते 6। नक्की मी विचार करत होतो नक्की मागील चर्चा करत होतो एमसीएचे ऑब्झर्वर सातत्याने पाहू शाल। एमसीए म्हणजे नक्की भारतामधील नंबर 1 चा असोसिएशन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अंपायर्स पाहायला मिळतील। लेदर बॉल असेल टेनिस क्रिकेट असेल ज्या खेळाडूने मात्र नक्कीच पाहू शाल स्वतः क्रिकेट खेळलाय ज्या खेळाडूने मात्र स्वतः क्रिकेट खेळलाय ते मात्र नक्कीच पाहू शाल अजयजी पुत्रन सर आज पंचाच्या भूमिकेत। थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते शरद सर थोडस नाराज आहे त्या क्षेत्ररक्षकावरती। उसके धाव फलकावरती पाहायला मिळते धावा भांबरे सर सांगतील 8 धावा 8 माफ करा 8 धावा धाव फलकावरती। चांगली गोलंदाजी देवाच्या माध्यमातून अक्षय बांगर यांच्या शुभागमन झालाय।
पुढील बॉल गोलंदाज देवा. इथे सोनगिर पेस मध्ये बीट केले गेले. देवाचा स्वतःचा कॉल आहे. मी स्वतःच्या फॉल तोर पकडेल झेल. संपला बॅटर फलंदाजा खेळ. सो मच झीजे. हा एकविरा साऊंड सिस्टीमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी. चांगला मात्र पाहू शकाल नक्की आवाज क्लिअरिफिकेशन देण्याचं काम मात्र आई एकविरा स्पोर्ट्स साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून विक्रमजी डिंगोरे आणि महेशजी डिंगोरे यांच्या माध्यमातून केलं गेलंय. डिंगोरे मामा ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आहेत. ऑन फायर नाव राजा मामा डिंगोरे आज मात्र नक्कीच पाहू शकाल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची लागली एज. बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल सीमा पार. 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिले षटक चांगलं राहिलं गेलं. देवाच्या माध्यमातून 12 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद यशस्वी करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज देवा. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. बारको हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. डॉट बॉल टाकला गेलाय. चला नक्की नेक्स्ट मॅच SR स्पोर्ट तानसा बी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बाडा दौलत वाघ. आपण पुढे असेल तर लवकर आपण नक्की रिपोर्टिंग करायचं आहे विनंती करतोय. चांगली गोलंदाजी बारकूच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये देवा 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि 12 धावा खर्च केला. या ओव्हरची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. ऑफ ब्रेकच्या नजरांना पाहायला मिळते बारकूच्या माध्यमातून. बोटांमध्ये जादू आहे. बोटांमध्ये कला आहे. ही कला मात्र सातत्याने उतरवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अजयजी पुत्रन सर, अभिजीजी सावंत सर, सुमितजी देशमुख सर, त्याचबरोबर ज्यांनी मात्र या पंचांना इन्व्हाइट केले गेले अर्थात नक्की ऑफिशियल्स असतील रामजी डिंगोरे सर पाहायला मिळतील. इथे मात्र बॅकअप आहे. जीवन असो या आयुष्य असो क्रिकेट असो बॅकअप असणं गरजेचं. तो बॅकअपचा नजराणा पाहायला मिळतोय. धाव फलकावधी पाहायला मिळते 1च्या साह्याने 13. इथे नक्कीच पावशाल फटका चांगला जबरदस्त गोलंदाजी धारदार गोलंदाजी शरद केवण आणि टीम पाहायला मिळते. अर्थात नक्कीच मानस स्पोर्ट्स शितपाडा हा संघ तर त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच फाऊट करते. दसई गावातील दसई विभागातील एक मातवर संघ विजय वाका आणि टीम जय बजरंग मानगाव. पण तू विचार केला दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा नक्कीच बारकूचे मात्र जबरदस्त गोलंदाजी आहे. यस गोलंदाज सज्ज.
ते बोट फिरवली आहेत पुन्हा एकदा मिस टायमिंग झेल मात्र कॅरी होतोय फलंदाज होईल गॉन. तेजसचा खेळ संपलाय लागतोय तिसरा धक्का 14 वरती तिसरा धक्का ओव्हरची झाली समाप्ती 2 षटका अखेरी 14 3 गडी बाद. थँक्यू सो मच डीजे धन्यवाद डीजे. सरळ पाट्यामध्ये फटका स्ट्रेट डाऊन ग्राउंड फटका मात्र चांगला आहे फटका इन थ्रू दी गॅप. तीर बीज शर्मा जाय ऍज अ स्ट्रेट ऍज आरोचा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बॉल निघून चाललाय नक्की सीमा पार हा संघर्षमय करणारा चौकार. यस धन्यवाद डीजे. नक्की महेश डिंगोरी कुठे असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे आपण. पुणे तर नक्की सरळ वाटण्यामध्ये फटका सुजवायचा बॉल चाललाय नक्की बॅक पॉइंटला मध्ये. उसका 20-20 ऑन द बोर्ड. पुढील बॉल भरत इथे मात्र नक्की फटका मात्र पाहू शकाल नक्की मिस टायमिंग आहे फलंदाज होईल गॉन विकेटचं पतन. थँक्यू धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. यस नवसू रेरा सरांचं शुभागमन झालंय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. नवसू रेरांचं मात्र नक्की हार्दिक स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. मी विनंती करतो आपण मंचावरती स्थान बनवायचं आहे. बॉल गोलंदाज सजो भरत ते मात्र व्हाईट बॉलच्या साह्याने धावसका पाहायला मिळते. 21 धाव फलकावते. नक्कीच धावसका धाव फलकावते 21. धाव फलकावरती पाहायला मिळतात.
बॅटिंग मार्कमध्ये अविनाश पाहायला मिळतो. अभि पुढील बॉल. राज सर डिंगोरे साहेबांचा नक्कीच शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत राज सर डिंगोरे. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आदिवासी सरपंच चषकामध्ये. पुढील बॉल लॉफ करायचा होता. षटक झालाय समाप्त. 3 षटका अखेरीस धावसका पाहायला फक्त आणि फक्त 21. जय बजरंग मानगाव. दसई संघाला सुद्धा नक्की थांबवलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. धारदार अनेक शस्त्र आहेत, अनेक क्षेपणास्त्र आहेत शरद केवारी यांच्या टीम मध्ये आणि त्या शस्त्रांचा वापर मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेला या क्रीडांगणावरती. कारण ही मैदान म्हणजे नक्कीच गोठेकरचं मैदान शहापूर तालुक्यातील नंबर 1 मैदान पाहायला मिळतंय. आमचं घरचं मैदान आहे आई गौतमी स्पोर्ट्स गोठेकर बी. दररोज प्रॅक्टिस करते या मैदानावरती आणि उच्च कोटीचं मैदान पाहायला मिळतंय. ग्रामस्थ मंडळ गोठेकर, आई गौतमी स्पोर्ट्स गोठेकर, त्याचबरोबर 40+ असतील टीम 40+ सर्व खेळाडू गोटेकरचे धन्यवाद देतोय की चांगली मैदान पाहायला मिळतोय मित्रांनो. इस बॅटिंगला विजय वाघ या बॅटरकडे संपूर्ण नजर असतील कारण की शेवटचे 6 बॉल असतील. डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्कमध्ये किरण. गोलंदाज सज्ज किरण. बॅटिंगला विजय वाघ. इथे चांगला बॅकफुटला जाऊन पंच दिला गेलाय. बॉल चाललाय नक्की डाऊन द ग्राउंड फटका. बॉल खेळाडू कक्षाला सलामी दे. चेंडू सीमा पार. 4 चौकार. धन्यवाद. येस गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा किरण. किरणचं स्वागत चौकार केले. पुढील बॉल विजय वाघ. ओहो इथे मात्र हाईट फॅक्टर नाहीये परंतु मात्र जबरदस्त फटका सुद्धा लकी लाजबाब आहे. रिव्ह्यू अंपायरचा आहे का? नक्कीच येस अंपायरचा आहे. नक्कीच चेक केला जाईल. नो बॉल. ज्यावेळी मात्र विजयच्या बॅटमधनं हा फटका आला तेव्हाच त्याने सांगितले की नो बॉल आहे. ज्यावेळी फटका मात्र मारला त्याच फटका मारल्या मला सांगितलंय विजयनी की हा नो बॉल आहे. टोटल 7 धावा धाव फलकावतीने की जुळले जातील. या 7च्या साईने धाव सुद्धा पुढे जाते. 32 ऑन द बोर्ड. फ्री हिट चान्स विजय वाघ बॅटिंगला. तोपर्यंत धावा येतील यात पण शंका नाहीये. चला चेंडू द्यायचंय, बॉल द्यायचंय. धावसंख्या 32 पाहायला मिळत आहे. किरणवर थोडासा दबाव असेल. पुढील बॉल किरण. बॅटिंगला विजय. मोठा फटका खेळायचा होता. नाराज आहे विजय स्वतःवरती. प्रॉपर कनेक्शन झालं नाही आहे. फटका मात्र पूल सजवता आला असा, लॉफ्ट केला असा तरी फटका मात्र नक्कीच पावशल, पण तो लॉफ्ट सुद्धा सजवता आला नाहीये. पूल सुद्धा झाला नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 32 धावा. बॅटिंग मार्कवरती बॅटर पाहायला मिळते विजय वाघ. गोलंदाजी मार्कवरती किरण. शितपाडा संघाकडनं डेथवर स्पेशलिस्ट. सरळ बॅटने मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. ओव्हर द बॉल हे डान्सिंग ऑन द ट्रॅकने फटका सजवलाय. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केल्या जाते. या 2च्या सणी धावसंख्या पुढे जाते 34 आकड्यावर. चला वाऱ्याच्या बडा टीमचे कॅप्टन आणि तानसा टीमचे कॅप्टन इनिंग नंतर नक्की टॉस द्यायचे आपण. 1 शॉट. एक 1 शॉट आहे असं नक्कीच अंपायर सांगतायत अजिजी पुत्रन सर. यस 1 शॉट रन. थँक्यू सो मच. धावसंख्या
33 1 शॉर्ट रन. येस पुढील बॉल किरण बॅटिंगला विजय. इथे शॉर्ट पूल करायचा होता. बॉल उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदिवासी सरपंच षटक 70 लगा तो 6 षटकार साधावा. धावसंख्या धाव फरक होता 39. ओहो इथे मात्र यष्टांचा वेध घेतोय. विजय वाघचा खेळ मात्र संपलाय. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. राव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या षटकाचे गोठेकर गावचा. थँक्यू सो मच जीजे. नवीन बॅटर की स्वतः कॅप्टन कुल जातात. विकास पारधी. विकास इथून टॅप केला बॉलला. मागे जातोय बॉल. बॅकअप आहे. एक सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबलिंग. दुसऱ्या धावासाठी धावून जात आहेत. इथे मात्र नक्की धावा मात्र नक्की 40 आणि जिंकण्यासाठी नक्की 41 धावांची गरज. चला नक्की टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बाडा त्यांना फाईट देईल. यस नक्की एकच धाव घेतली आहे सर. यस नक्की चला वाऱ्याचे बेटे टीमचे कॅप्टन लवकर यायचे टॉस साठी. इथे मध्ये नक्की जाऊया नक्की. सामने होती सुरुवात. 41 टार्गेट दिलं गेलंय. 24 बॉल 41 टार्गेट. सलाम वीर.
शरद केवार आणि देवाची जोडी पाहायला मिळते. चला वाऱ्याच्या बडा टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. वाऱ्याच्या बडा टीमचे कॅप्टन गोलंदाज शुभ पाहायला मिळतोय. पहिलाच बॉलवरती जबरदस्त फटका, नेत्रदीपक शॉट. शरद केवारीचा ब्रँड आहे, शितपडा गावाचा ब्रँड. पहिल्याच बॉलवरती दिसून आलाय. पहिल्याच बॉलवरती बॉल निघून चालाय सीमा पार. 4 चौकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या यस वाऱ्याचा बडा वन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॉलिंग साठी नक्की SR स्पोर्ट तानसा बी. दोन्ही साठी शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण दाखवले शरद केवारीच्या बॅट मध्ये चौकार आलाय. पुढील बॉल गोलंदाज शुभम बॅटिंग मार्क मध्ये शरद केवारी. पॉवर प्ले षटक आहे चालू. पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय चौकार. पुढील बॉल शुभम. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, नेत्रदीपक शॉट. या क्लासिकल फटक्यासाठी ओळखला जातोय शरद केवारी. क्लासिकल दर्जाची क्वालिटी क्रिकेट, क्यू फॉर क्वालिटी पी फॉर परफॉर्मन्स चा फटका देणारा हा निघून चाललाय शरद केवारीच्या बॅट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धाव फलकावरती पाहायला मिळते 8 धावा. पुढील बॉल शरदसाठी. वाईट बॉल. वाईट बॉलच्या सज्जन धावसक जाते नक्कीच अवांतर धाव, कारण पंचांचे दोन्ही आहेत समांतर. अवांतर धाव येईल. 9 धावा धाव फलकावरती. चांगली पाहायला मिळते. आपण तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करत आहोत 6व्या दिवसामध्ये. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका आई गौदवी स्पोर्ट्स गुठीकर आयोजित आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे. मॅन ऑफ द सिरीज गणेशजी कांबळे साहेब सरपंच संघटना शहापूर. त्याचबरोबर विद्यमानचे नक्कीच पाहुशाल गोठेकरचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबळी याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. 1 नंबरचं आयोजन पाहायला मिळते मित्रांनो. स्पर्धा नियोजन आयोजन 1 नंबर पाहायला मिळतात. कारण नक्कीच अनेक कमेंट्स पाहायला मिळते मित्रांनो. चांगली स्पर्धा आहे, नामवंत स्पर्धा आहे. यस गोलंदाज सज्ज शुभम. इथे मात्र नक्कीच पाहुशाल 1 धाव घेणार नाहीयेत, कारण नक्कीच नकार दिला गेलाय शरद यांनी. चांगला बॉल पुन्हा एकदा नक्कीच पाहुशाल ते कमबॅक केले गेले. धावसका 9 धाव फलकावरती. पुन्हा एकदा नक्कीच इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चला बाउंड्री लाईनचा बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष वारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. यस धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. शरदला मात्र नाही थारा असं सांगतोय, कारण धावसका 13. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली गेली आहे. फक्त आक्रमकता शरद केवारी बॅटिंगला. ओव्हरपीचा बॉल पुन्हा एकदा चांगला खेळलाय. बॉटम मॅनचा भरपूर वापर केला गेलाय.
लेग गलीमधून नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव तर नक्कीच घेतली गेली. एका सिंगलच्या सैन्यात धावसक जाते नक्की 14 या आकड्यावरती. 41चा टार्गेट आहे त्याच्यामधल्या नक्की पहिल्या ओव्हर प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. मार्गस्थ गोलंदाज पुण्याचा शुभम जय बजरंग मानगाव टीमकडनं ही स्पर्धा आहे नक्कीच मित्रांनो. तुम्हाला सर्वांची सगळ्यांची स्पर्धा आहे. ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, अहमदनगर, नाशिक इथे मात्र नक्की चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की देत आहेत. थोडंसं फंबलिंग, दुसऱ्या धावासाठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जबरदस्त थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त. धाव फलकावती 16 पाहायला मिळतील. अठरा बॉल 25चं समीकरण आहे. 18 बॉल 25 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्क होती. सोमनाथ पारधी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सोमनाथ पारधी बॅटिंगला शरद किवारी फिल्डिंग थोडीशी नक्की सेट करताना पाहायला मिळतोय. आता फिल्डिंग नंतर नक्कीच पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच नक्कीच वाऱ्याचा बडा आणि तानसा बी SR तानसा स्फोट बी आपण तयारच आहे दोन्ही संघांनी. येस गोलंदाज सज्ज सोमनाथ बॅटिंगला शरद. इथे ओव्हरपिचचा बॉल चांगला बॉटम याचा भरपूर वापर केला होता. 30 सर्कलमध्ये फिल्डर आहे. एक कंप्लीट स्ट्राईक रोटेट क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेट आणि एम फॉर मॅथमॅटिक्सचा वापर मात्र केला गेला शरदच्या माध्यमातून. चांगला चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा नक्की समाचार असं शरद केवारींचं नक्कीच पाहू शकतो मित्रांनो. आजची बॅटिंग राहिली आजच्या मॅचमध्ये या सेकंड इनिंगमध्ये. या सोमनाथ तयार. पुन्हा एकदा सोमनाथ पारधी बॅटिंगला देवा. स्टीप आउट होऊन गेलेला फटका सजवायचा होता तो नक्की पाहुशाल बीट केले गेले. ओळखलाय गोलंदाज सोमनाथ पारधीच्या माध्यमातून. येस पुढील बॉल सोमनाथ. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल फटका मिस टायमिंग आहे. डीपचं क्षेत्ररक्षण नक्की देत आहेत. देवा यांचा झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी झेल सुटले जातात भांबरे सर त्या त्यावेळी मॅचेस सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. इथे पण नक्की लोअर फुल टॉसचा बॉल चांगला फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षण येत आहेत. एका सिंगलच्या सहाय्याने धावू का मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 19 tenniscricket.in माध्यमातून नक्की जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो. ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. आयोजन पाहण्यासाठी आदिवासी सरपंच चषक मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. अवश्य एकदा भेट द्या. चांगलं आयोजन नियोजन एक नंबर. 2 प्रेक्षक स्टँड आहेत. पिण्याची पाण्याची व्यवस्था सर्व प्रेक्षक राजा वर्गासाठी सुद्धा आहे मित्रांनो. खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी पाण्याची सुविधा आमच्या कॉम्बॉक्सच्या पाठीमागे केलेली आहे मित्रांनो. नोंद घ्यायचे. कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे पिण्याच्या पाण्याची सोय मात्र केलेली आहे. ही मात्र नोंद घ्यायचे. इथे मात्र सोमनाथ पारधीच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये धावा मात्र नक्कीच पाहुशाल वाचवल्यात. कारण 3 धावा आता खर्च केल्यात सोमनाथ पारधीच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा नक्कीच पाहुशाल ऑन द राईज खेळायचा होता. पुन्हा एकदा नक्कीच पाहुशाल चांगली गोलंदाजी पाहून दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच फक्त न फक्त 3 धावा खर्च केला गोलंदाज सोमनाथ पारधीच्या माध्यमातून. 12 बॉल 22 धावांची गरज. पुढील बॉल ओहो जबरदस्त बॉल ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. यावेळी मात्र नक्कीच शरद केवलला पूर्णपणे डॉट टाकलाय. विकास या गोलंदाजानं मॅच कडे विकास मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा झेल मात्र ड्रॉप पाहायला मिळतोय. ते मात्र डीआरएस तिसऱ्या पंचांना मात्र नक्कीच विनंती केली आहे. इन्व्हाइट केले गेले हाईट फॅक्टर साठी. नो बॉल. दोन धावा धावफलकामध्ये जोडल्या जाते. त्या दोनच्या सैन्य धावसका पुढे जाते. 22 धावा फ्री हिटची चान्स बॅटिंगला शरद. मध्ये चांगला फटका पाहायला फ्री हिट चान्स वरती. दोन धावा कंप्लीट. गुड रन बिट द विकेट पाहायला मिळते. देवा नक्कीच पाहुशाल देवा आणि शरदची मात्र जोडी आहे ती मात्र पार्टनरशिप बिल्डअप करताना पाहायला मिळते. धावफलक 24. 17 धावांची गरज. 9 बॉल 17चं इक्वेशन समीकरण आहे. ते फटका चांगला आहे. फटका मात्र पाहू शकाल बॉल निघून चाललाय सीमा पार. शरद केवारी च्या बॅट मधनं आलाय षटकार 6 धावांसाठी. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर.
इथे सुद्धा नक्कीच पाहू शकाल मागच्या पेक्षा एकच मारलाय हा सॉलिड मारलाय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते अनस्टॉपेबल बॅटिंग शरद केवारी मैदानाला आग लावून टाकतोय हा बॅटर धाव फलकामध्ये 36 ऑन द बोर्ड आता मात्र सांगतो शरद केवारी मानगाव संघाची आता मात्र सुट्टी नाहीये कारण वादळ घोंगावत आहे शीतपाड्याचं बॅटरचं नाव आहे शरद केवारी अनेक वर्षांचा अनुभव काय आहे त्या बॅटरकडे याचं मात्र जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे कित्येक वर्षांचा अनुभव आहे त्याचं मात्र नक्की अनुभवाची कमी नाहीये धाव फलकामध्ये 36 पुढील बॉल विकास शरद साठी चांगला फटका पाहायला मिळतोय जबरदस्त फटका गॅप सिलेक्शन मात्र जबरदस्त या खेळाडूचा आहे धावसका एकने पुढे जाते 37 या आकड्यावरती यस प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये पाणी दिलेले आहेत जार पोहोचवलेत ही मात्र नोंद घ्यायची ऑफिशियल्स नक्की राम डिंगोरे साहेबांच्या वतीने सूचना येते आहे सूचना आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये 2-2 जार दिलेले आहेत धाबेची गरज पुढील बॉल इथे मात्र डॉट टाकला गेलाय पुढील बॉल ओहो चांगला बॉल चांगली लाईन चांगली आहे मॅचला वापसी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त तू शेअर ते मी बब्बर शेअर 1.25 शेअर आहे असं गोलंदाज 20 च्या माध्यमातून पाहायला मिळतंय 4 बॉल 4 चं समीकरण इक्वेशन 4 बॉल मध्ये 4 चं समीकरण इक्वेशन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम नक्कीच अडवा बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय 3 बॉल 3 चं समीकरण आहे गोलंदाज सज्ज अविनाश चांगला बॉल चांगली लाईन 2 बॉल 3 चं समीकरण काय सामना होता कुठे सामना नेऊन ठेवलाय आता मात्र 50-50 सामना वजनदार सामना तराजू मध्ये 2 बॉल 3 चं समीकरण इक्वेशन आहे जो जिंकेल तो मात्र पुढे गेल जो संघ पराभूत होईल तो मात्र घरी नॉकआउट डू ऑर डाय करूया मरो 2 बॉल 3 बॅटिंगला देवा सलामीर आहे अजून क्रीज वरती देवा परंतु शरदचे बॅट बोलले ते नॉन स्ट्राईकला आहे 2 बॉल 3 पुढील बॉल गोलंदाज सज्ज अविनाश 2 बॉल 3 चं समीकरण इथे मात्र अडवा बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय जाऊया नक्की पाहू शाल कांबडी साहेब सुद्धा नक्की मॅचला लक्षपूर्वक बघतायत 1 बॉल 2 धावेची गरज कंपल्सरी चेसिंग 1 बॉल 2 रघुनाथजी वाघ साहेबांचं नक्की शुभागमन झालंय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत कंपल्सरी चेसिंग फासल्या फासफूस झालेल्या आहेत 1 बॉल 2 धावेची गरज बॅटिंगला शरद आहे काय मॅच पाहायला मिळते मित्रांनो
जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. जिथून मात्र 3 ओव्हर मध्ये नक्की डॉमिनेट करून टाकलं शरद केवारीने. आता मात्र पाहू शकाल काय घडेल. शरद केवारी बॅटिंगला असेल. 1 बॉल 2. एक बॉल 2. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. फटका चांगला आहे. फटका लाजवाब. मिस्टर फिनिशियर. जोपर्यंत शरद केवारी जिंदा है तब तक शीत पडकी उम्मीदों भी जिंदा है. जबरदस्त पाहू शकाल. मी म्हणत होतो मित्रांनो, पकडा कॅच जिंका माझे क्रिकेटचा आहे. जिथे झेल सुटला होती ते मॅच सुद्धा जोडली गेली होती. आणि पाहू शकाल इथे मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल.